रायगड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या आणि सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्यांना तसेच कला क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविलेल्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू आहे। यावर्षी रायगड जिल्ह्यातील 41 व्यक्तींना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। यामध्ये पनवेलच्या 5 तर उरणच्या 2 व्यक्तींचा समावेश आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने 27 डिसेंबर मंगळवार रोजी अलिबाग येथील कुरुळ गावातील क्षात्रैक्य माळी समाज हॉल येथे या रायगड भूषण पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते। या पुरस्कार वितरण सोहळ्याला रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंडित पाटील, उपाध्यक्ष संजीव जोशी, शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य, अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील 41 व्यक्तींना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यामध्ये पनवेल तालुक्यातील 5 व उरण तालुक्यातील 2 व्यक्तींचा समावेश आहे। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक, आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक व ऑलिम्पिक तायक्वांडो पंच सुभाष गोकुळ पाटील यांना तायक्वांडो खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सुभाष पाटील हे रोटरी क्लब ऑफ पनवेलचे सभासदी आहेत। पनवेलचे व्याख्याते आणि प्रवचनकार अशोक गोडबोले, पडगे येथील भजनीबुवा शंकुनाथ भोईर, रांजणपाडा येथील निवृत्तीबुवा चौधरी, मोहो येथील कीर्तनकार गणू धोंडू पाटील अशा पनवेलच्या 5 जणांना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर उरण येथील दैनिक कर्नाळाचे पत्रकार जगदीश तांडेल, चित्रपट अभिनेत्री वीणा जामकर यांनाही रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पनवेल जवळील कामोठे गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे। एका इंडिका गाडीमध्ये लपून बसलेल्या 2 लहान मुलांपैकी एक 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे, तर सुदैवाने 2 वर्षीय मुलगी बचावली आहे। कामोठे गावातील हनुमान मंदिराजवळ कुमार जयप्रकाश पेटकर वय 3 आणि कुमारी साक्षी गोंधळी वय 2 हे दोघे त्यांच्या घरच्यांना घराजवळ तसेच मंदिर परिसरात खेळताना आढळून न आल्याने ते दोघे हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात देण्यात आली होती। त्यानुसार स्थानिक ग्रामस्थासह कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के विदाते व त्यांचे पथक रात्रभर या परिसराचा पिंजून शोध घेत होते, परंतु देवळाजवळच उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या इंडिका गाडी नंबर MH06W432 या गाडीकडे कोणाचेच लक्ष गेले नाही। काल सकाळी गाडीचा मालक अतुल पाटील हे गाडी उघडण्यास गेले असता त्यांना यातील राज हा मुलगा मृतावस्थेत पडलेला आढळून आला, तर साक्षी ही गाडीच्या सीट खाली घाबरलेल्या स्थितीत बसलेली आढळून आली। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मुलाला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर साक्षीची तब्येत स्थिर आहे। या घटनेबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विदाते यांनी सदर बालकाचा मृत्यू हा गुदमरल्यामुळे झाला असल्याची शक्यता असून अंतिम अहवाल डॉक्टरांचा येईल त्यानंतरच योग्य निष्कर्ष काढण्यात येईल असे सांगितले। ही जी 2 मुलं आहेत, मुलगा राज वय वर्ष 3 आणि मुलगी साक्षी, हे काल 10:30ला घरामधून खेळायला घरासमोरच हनुमान मंदिराच्या परिसरात खेळत असताना त्या ठिकाणाहून ती नाहीशी झाल्याबद्दल आमच्याकडे पहिल्यांदा मिसिंग कंप्लेंट दाखल झाली। मिसिंग नंतर आम्ही आणि गावकरी सर्व मिळून काल मिसिंग झाल्यापासून शोध मोहीम सुरू होती, परंतु ती काही कुठं भेटली नाही। आणि आज सकाळी या ठिकाणी जी इंडिका गाडी उभी आहे, या गाडीमध्ये या गाडीचे मालक जे आहेत त्यांनी काल गाडी उभी करून ठेवली होती, त्यामध्ये त्यांनी बाहेर इंडिका घेऊन जाण्यासाठी निघाला असताना त्यांच्या दार उघडल्यानंतर लक्षात आलं की मुलगा आणि मुलगी
हे त्या गाडीमध्ये आहेत, परंतु त्यावेळेस त्यांनी पाहिलं असता मुलगा मृतावस्थेत होता आणि मुलगी खाली सीटच्या खाली बसलेली होती. त्यानंतर लक्षात आल्यानंतर सदरचा मुलगा किंवा कशाने मयत याबाबतचं त्याचं शवविच्छेदन अहवालासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आणि त्या ठिकाणी सर्टिफिकेट शवविच्छेदन अहवाल प्राप्त होत असताना की त्यासमोर पेशंट आले याबाबत स्पष्ट होईल आणि त्यानुसार अधिक चौकशीसाठी घटनास्थळी श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ पनवेल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पनवेल फेस्टिवलचे आयोजन 24 डिसेंबर ते 1 जानेवारी 2012 पर्यंत मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर करण्यात आले आहे. संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत या पनवेल फेस्टिवलला नागरिक गर्दी करीत आहेत. रोटरी क्लब ऑफ पनवेल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पनवेल फेस्टिवलला लहान मुले, तरुण तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या पनवेल फेस्टिवलमध्ये रेडीमेड कपडे, साड्या, सौंदर्य प्रसाधने, गृहोपयोगी वस्तू, मालवणी, चायनीज, पंजाबी, व्हेज, नॉन व्हेज फूड स्टॉल्सवर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. तर लहान मुलांसाठी स्पेशल किड्स झोनमध्ये झोपाळे, पाळणे तसेच अन्य खेळण्याची साधने मुबलक असल्याने लहान मुलांसाठी मनोरंजनाचे मोठे साधन उपलब्ध झाले आहे. पनवेल फेस्टिवलची ही आहेत काही क्षणचित्रे. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित 13व्या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या 4थ्या दिवशी विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. फुगडी, सायकलिंग, दोरी उड्या इत्यादी खेळांच्या स्पर्धा झाल्या. या खेळांमध्ये स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात ज्येष्ठ नागरिकांसाठी जलद चालणे, धावणे, हास्य स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. नवोदित गायकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात मेरी आवाज सुनो या कार्यक्रमातून गाण्याची संधी देण्यात येते. यातील उत्कृष्ट गायकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येते. या कार्यक्रमालाही नवोदित गायकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. ही आहेत या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. ताकते रहते तुझको सांझ सवेरे, नैनों में बसिया जैसे नैन ये तेरे, नैनों में बसिया जैसे नैन ये तेरे, तेरे मस्त मस्त दो नैन
मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त दो नैन, तेरे मस्त मस्त दो नैन, मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त दो नैन। हे जिंदगी गर लगा ले, हे जिंदगी गर लगा ले, हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना। हे जिंदगी ये है प्यार बरसों पुराना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। पनवेल जवळील उलवा गावातील स्वर्गीय चांगुणाबाई ज्ञानदेव ठाकूर एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक शाळेच्या वतीने आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला। पनवेल जवळील उलवा गावातील स्वर्गीय चांगुणाबाई ज्ञानदेव ठाकूर एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक शाळेच्या वतीने आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमात हायस्कूलचे संस्थापक बाळाशेठ ठाकूर, अध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, उपाध्यक्ष रोहिदास म्हात्रे आदी मान्यवरांसहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हायस्कूलच्या वतीने नगरसेवक समीर ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला। तसेच कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या 13व्या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात भाग घेऊन विजय प्राप्त केलेल्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले। या विद्यालयाने पहिल्यांदाच आजी आजोबांचा एक वेगळा सत्कार आयोजित केलेला आहे। आम्ही आमचं कौतुक करणं काय बरोबर वाटत नाही। आम्ही एक प्रयोग केला। बऱ्याच वेळा पालकाला आम्ही बोलवतो, पालक येतात, त्यांच्याशी चर्चा होते, परंतु उपेक्षित असलेल्या आजी आजोबाला कोणी विचारत नाही असं गुरुजींचं म्हणणं आहे। पण आम्ही या ठिकाणी त्यांना सन्मानाने बोलवून या ठिकाणी एक वेगळा दिवस ठेवून हा कार्यक्रम त्यांच्यासाठी करीत आहोत हे त्यांनी लक्षात घ्यावं। आमच्या विद्यार्थ्यांना कळावं की आपल्या आई वडिलांना शाळा विचारत आपल्या आजोबांना बोलून त्याचा सत्कार आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आम्ही अशा विचाराची मंडळी आहोत का ज्यांना कोणी नाही त्यांच्या बरोबर आहोत।
लोक उगवत्याला त्याला नमस्कार करतात, पण आम्हाला एक ती सवय नाही, आम्ही मावळत्याकडे जातो आणि त्यातला एक प्रयोग आहे. तेव्हा नवीन प्रयोग असा काही समजू नका, आमच्या ते आम्हाला सवय, आमची विचारधारा पण तशा पद्धतीची आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या विद्यमाने सहकारी भातगिरणी केंद्र मार्केट यार्ड यांच्या वतीने आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन सोमवारी तालुका चिटणीस नारायण घरत यांच्या हस्ते करण्यात आले. या आधारभूत भात खरेदी केंद्राच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांना भात विक्रीसाठी चांगलं माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. या आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन तालुका चिटणीस नारायण घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्राचे चेअरमन नारायण मुंडे, संचालक सोमनाथ, सचिव गोगो राजे आदी मान्यवरांसहित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आधारभूत भात खरेदी केंद्राच्या माध्यमातून पनवेल परिसरातील शेतकऱ्यांनी भात विक्री योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन तालुका चिटणीस नारायण घरत यांनी केले आहे. शेतकरी बांधवांना एक विनंती करेन की या भात केंद्रावर आपण चांगल्या प्रतीचाच भात विक्रीसाठी घेऊन यायचा आहे. मागच्या वर्षीचा अनुभव लक्षात घेतला तर भिजलेला भात, छापील भात अशा प्रकारे भाताची खरेदी झाली तर त्याचे फार वाईट परिणाम होतात. ते परिणाम फेडरेशनला भोगायला लागतात, तसंच त्या सेंटरला सुद्धा भोगायला लागतात. तेव्हा कृपया आपल्याला विनंती करेन की आपण चांगल्या प्रतीचाच भात त्या ठिकाणी विक्रीसाठी आणावा. त्याचबरोबर विक्रीचे नियम आणि अटी ज्या ठरवलेल्या आहेत त्यासाठी आपण सहकार्य कराल अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्या आधारभूत हमी भाव योजनेचा, भात खरेदी योजनेचा आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा अशा प्रकारचं आवाहन करून हे उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो. आणि आपल्या उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील प्रकल्पग्रस्तांची नोकर भरती त्वरित करावी या प्रमुख मागणीसाठी व बीपीसीएल कंपनीचे टेरिटरी मॅनेजर देशमुख यांचा निषेध करण्यासाठी भेंडखळ ग्रामस्थांच्या वतीने उरण येथील बीपीसीएल कंपनीवर मंगळवारी धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी आमदार विवेक पाटील उपस्थित होते. तर यावेळी जिल्हा सहचिटणीस एल.बी. पाटील, पंचायत समितीच्या सभापती निकिता भोईर, सरपंच प्रियतमा घरत, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती मनोहर भोईर, ज्येष्ठ नेते काका पाटील, रमाकांत पाटील, कामगार नेते भूषण पाटील आदी मान्यवरांसहित 190 प्रकल्पग्रस्त या मोर्चात सहभागी झाले होते. प्रकल्प सुरू झाल्यानंतर 1998 पर्यंत जे प्रकल्पग्रस्त कामावर घेतले तेव्हापासून त्यानंतर कधीही प्रकल्पग्रस्तांची नोकर भरती केलेली नाही. भेंडखळ गावातील अजूनही 60 प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित आहेत. बीपीसीएल कंपनीचे काम वाढले आहे, परंतु जाणून बुजून नोकर भरती करण्यास कंपनीचे व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. याला सर्वस्वी टेरिटरी मॅनेजर रवींद्र देशमुख हे जबाबदार आहेत. कारण प्रकल्पग्रस्तांबाबत अपप्रचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत आहेत व प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करून फसवणूक करीत आहेत. यावेळी आमदार विवेक पाटील यांनी कंपनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की 1 महिन्याच्या आत भेंडखळ गावातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविले नाहीत तर प्रकल्पग्रस्त कंपनीला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाहीत. का आता या विभागातला प्रकल्पग्रस्त पूर्णपणे जागा धावून रस्त्यावर लढण्यासाठी तयार झालेला आहे आणि आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाही. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की मॅनेजमेंट बीपीसीएलची असेल नाही तर अन्य कुठलंही असेल, आपण जेव्हा लढण्यासाठी तयार होतो, आपण जेव्हा लढण्यासाठी एकत्र येतो, आपण जेव्हा संघटित होतो, आपण रस्त्यावर येतो, तेव्हा विजय मिळवल्याशिवाय परत जात नाही. हा उरण तालुक्यातल्या शेतकऱ्याचा इतिहास आहे आणि हा इतिहास जो आहे त्याची पुनरावृत्ती करायची गरज आहे. पण जे आपल्या बापजाद्यांनी केलं, ज्याने इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याची हिंमत दाखवली, त्यांचे आपण वारस आहोत हे या बीपीसीएल कंपनीला दाखवून द्यायचं काम आपल्याला तुम्ही जसे एक झालेले आहात तसेच प्रत्येक गावातल्या तरुणांना एकत्रित करून, ग्रामस्थांना एकत्र करून, प्रकल्पग्रस्तांना एकत्र करून की याच्या पुढे नोकरी निर्माण होईल ती फक्त आम्हाला प्रकल्पग्रस्तांनाच मिळेल. या विभागामध्ये एकही प्रकल्पग्रस्त तरुण तरुणी बेरोजगार राहणार नाही आणि तेवढा एक कलमी कार्यक्रम आपल्याला भविष्यामध्ये घ्यावा लागेल आणि तो घेण्यासाठी सज्ज व्हा एवढीच मी आपल्याला विनंती करतो. तसेच 3 जानेवारी रोजी होणाऱ्या जेएनपीटी बंद आंदोलनात मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्तांनी सहभागी होण्याचे आवाहनही आमदार विवेक पाटील यांनी यावेळी केले.
त्या 3 तारखेच्या मोर्चामध्ये सुद्धा रस्ता रोकोमध्ये सुद्धा सर्व पक्षाचे लोक येतील, पण वेलकम ग्रामस्थांना मी या ठिकाणी विनंती करतोय का पुढच्या लढ्याला जर पनवेल उरण तालुक्यातनं 30,000 लोक आणायचे असतील तर आज जसे तुम्ही लोक आले तसे 3 तारखेच्या त्या ठिकाणी रस्ता रोकोमध्ये सुद्धा आपण सहभागी झालं पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी यश 100% आपण मिळवणार आहे. या ठिकाणी मी धोकाने आपल्याला सांगतो, आपल्याला खूप लढावं लागणार आहे, आपल्याला खूप जागृत व्हायला लागणार आहे. जी तरुण मंडळी नोकरी ज्यांना पाहिजे, ज्या तरुणींना नोकरी पाहिजे त्याने आघाडीवर राहिलं पाहिजे. पण ही आघाडीवर राहत असताना एक धोका लक्षात घ्या का या ठिकाणी ही बीपीसीएल कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मालकीची आहे, केंद्र सरकारच्या मालकीच्या. तिथे आपल्याला मोर्चा करावे लागतात. या भिंती बांधल्यात ना खासगी कारखानदाराच्या, या भिंती ज्या बांधलेल्या त्या ठिकाणी सुद्धा उद्योग येणार आहेत आणि ते उद्योग मिळवण्याचे असतील तर या भिंती तोडण्याची ताकद तरुणांनी आपल्या मनगटामध्ये ठेवली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा. कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.